मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील येवला नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी आज प्रत्यक्ष मतदान होणार आहे आणि यावेळी छगन भुजबळ यांचं कुटुंब देखील येवल्यामध्ये मतदान करणार आहे। या संदर्भात मतदान येवल्यातील केंद्राबाहेरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या येवला नगर परिषदेच्या प्रत्यक्ष मतदानाला 7:30 वाजता सुरुवात होणार आहे। यापूर्वी या जनता शाळेतील मतदान केंद्राबाहेर आता मतदान उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत, मतदान केंद्राचे जे प्रतिनिधी आहेत ते आता मतदान याद्यांची जुळवाजुळव इतर तयारी करत आहेत। तसेच आतमध्ये मतदान कर्मचारी जे आहेत त्यांच्याकडनं मतदान यंत्राची उमेदवारांसमोर मॉकपोल करण्यात येत आहे। त्यानंतर सर्व तयारी झाल्यानंतर ठीक 7:30 वाजता या ठिकाणी मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। दरम्यान याच मतदान केंद्रावर मंत्री छगन भुजबळ यांचं कुटुंबीय देखील मतदान करणार असून 9 वाजता ते मतदान करतील अशी माहिती त्यांच्याकडनं देण्यात आलेली आहे। येवल्याच्या लढतीकडे विशेष करून लक्ष आहे, कारण की मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भाजपच्या वतीनं राजेंद्र लोणारी यांना उमेदवारी देण्यात आली, तर दुसरीकडे सत्तेत असलेले शिवसेना शिंदे गटाने या ठिकाणी विरोधी उमेदवार दिलेला असून रुपेश दराडे यांच्या रूपानं ही उमेदवारी त्यांना देण्यात आलेली आहे। या लढतीकडे विशेष लक्ष आहे, कारण की महायुतीत सत्तेत असलेले भाजप सेना या ठिकाणी विरुद्ध लढताना पाहायला मिळत आहे। आता विजय कोणाचा होणार, विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।